नमस्कार मंडळी. महा-टी-ई-टीच्या अध्यापनशास्त्र विभागात तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकेल अशा एका अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांतावर आज आपण बोलणार आहोत. आणि हो, मराठी वर्गच्या ॲडमिनकडून परीक्षेची तयारी करणाऱ्या तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय आहे अल्बर्ट बांडुरा यांचा सिद्धांत आणि आपण तो एकदम सोप्या भाषेत उदाहरणांसहित समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत बोबो डॉलच्या एका रहस्याने. मग सिद्धांताचं अनावरण करू, त्याच्या 4 महत्त्वाच्या पायऱ्या समजून घेऊ, वर्गात त्याचा वापर कसा करायचा ते पाहू आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, महा-टी-ई-टीमध्ये नेमके कसे प्रश्न येतात याचाही सराव करू. आणि शेवटी शिक्षक म्हणून आपली भूमिका काय असते हेही बघू. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर आपला पहिला विभाग आहे बोबो डॉलचं रहस्य. बघा, आपण थेट व्याख्येपासून सुरुवात नाही करणार. आपण जाणार आहोत थेट 1961 साली, जिथे एका प्रश्नाने मानसशास्त्रज्ञांना अक्षरशः गोंधळात टाकलं होतं. प्रश्न होता, लहान मुलं आक्रमक वागायला शिकतात तरी कशी? म्हणजे फक्त सिनेमा बघून कोणी आक्रमक होऊ शकतं का? हे जरा जास्तच सोपं वाटतंय. यामागे नक्कीच अजून काहीतरी असणार. अगदी बरोबर. हाच प्रश्न, की हे इतकं सोपं असू शकतं का, ह्याच प्रश्नाचं उत्तर अल्बर्ट बांडुरा शोधत होते. आणि त्यासाठी त्यांनी एक जबरदस्त प्रयोग केला. बघा, प्रयोग एकदम साधा होता. काही लहान मुलांना, म्हणजे साधारण 3 ते 6 वर्षांच्या मुलांना एक फिल्म दाखवली. त्यात एक मोठी व्यक्ती बोबो डॉल नावाच्या एका बाहुलीला मारत होती, लाथा मारत होती, ओरडत होती. फिल्म संपल्यावर त्या मुलांना एका खोलीत नेलं, जिथे तीच बोबो डॉल होती. आणि तुम्हाला माहितीये काय झालं? ज्या मुलांनी तो आक्रमक व्हिडिओ पाहिला होता, ती मुलंही अगदी तसंच वागू लागली. त्यांना कोणी शिकवलं नव्हतं, कोणी बक्षीसही दिलं नव्हतं. ते फक्त पाहून शिकले. काय सांगताय? म्हणजे कोणतीही सूचना किंवा बक्षीस नसताना त्यांनी फक्त जे पाहिलं ते कॉपी केलं? कमाल आहे. मग या प्रयोगातून नेमका कोणता सिद्धांत पुढे आला? बरोबर. आणि हाच प्रश्न आपल्याला घेऊन जातो आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे. विभाग 2, सिद्धांताचे अनावरण, म्हणजेच अल्बर्ट बांडुरा यांचा सामाजिक अध्ययन सिद्धांत. तर हा सिद्धांत काय सांगतो? अगदी सोप्या भाषेत बांडुरा म्हणतात की आपण जे काही शिकतो ते समाजात राहून शिकतो, इतरांना बघून, त्यांचं निरीक्षण करून आणि त्यांची नक्कल करून शिकतो. हे इतर म्हणजे आपले मॉडेल, म्हणजे आपले आई-वडील, शिक्षक, मित्रमैत्रिणी. इतकंच काय, तर सिनेमातले हिरो सुद्धा आपले मॉडेल असू शकतात. आता बघा, हा सिद्धांत इतका महत्त्वाचा काय? कारण याआधी वर्तनवाद किंवा बिहेवियरिझम नावाचा एक सिद्धांत होता, जो मनाला एक ब्लॅक बॉक्स मानायचा. म्हणजे बाहेरून काहीतरी घडलं की आपण प्रतिक्रिया देतो, पण आत डोक्यात काय चालतंय याच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. बांडुरा यांनी पहिल्यांदा तो ब्लॅक बॉक्स उघडला आणि सांगितलं, अरे थांबा, त्या आतमध्ये म्हणजे आपल्या मनात विचार प्रक्रिया चालते आणि ती शिकण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अच्छा, म्हणजे आपण फक्त रोबोटसारखं कॉपी नाही करत, तर आपण त्यावर विचार करतो की हे करायचं की नाही करायचं वगैरे. अगदी बरोबर. आणि याच विचार प्रक्रियेचे बांडुरा यांनी 4 टप्पे सांगितले आहेत. चला ते पाहूया आपल्या तिसऱ्या विभागात, 4 मानसिक पायऱ्या. याला तुम्ही एक प्रकारची चेकलिस्ट समजू शकता. कोणतीही गोष्ट बघून शिकण्यासाठी या 4 गोष्टी व्हायलाच हव्यात. पहिली पायरी अवधान, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरी धारण, म्हणजे बघितलेली गोष्ट तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. तिसरी पुनरुत्पादन, म्हणजे ते करण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता तुमच्यात असली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची प्रेरणा, म्हणजे ते करण्याची तुमच्यात इच्छा असली पाहिजे. यापैकी एकही गोष्ट कमी पडली तर शिकण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. हे तर खूपच तर्कशुद्ध वाटतंय, पण मला एक प्रश्न आहे, ही जी चौथी पायरी आहे प्रेरणा, ती नेमकी येते कुठून? म्हणजे ती इच्छा का निर्माण होते? खूपच छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर महा-टेटसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. उत्तर आहे प्रातिनिधिक सबलीकरण किंवा विकॅरियस रिइन्फोर्समेंट. याचा अर्थ असा की आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी स्वतःलाच बक्षीस किंवा शिक्षा मिळायला पाहिजे असं नाही. आपण दुसऱ्याला त्याच्या वागणुकीबद्दल बक्षीस किंवा शिक्षा मिळताना पाहतो आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. अच्छा, म्हणजे वर्गातल्या एका मुलाने उत्तर दिलं आणि मॅडमनी त्याला व्हेरी गुड म्हटलं, तर ते बघून मलाही उत्तर देण्याची इच्छा होऊ शकते. बरोबर? एकदम बरोबर. यातला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की दुसऱ्यांच्या कृतीचे परिणाम आपल्या वर्तनावर परिणाम करतात. चला, आता सिद्धांत तर समजला, पण या सगळ्याचा वर्गात काय उपयोग? शिक्षक म्हणून आपण हे सगळं कसं वापरायचं तेच पाहूया आपल्या पुढच्या विभागात, वर्गातील बांडुरा. बघा, शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांसाठी सतत एक मॉडेल असतो. हे 3 प्रकारे असू शकतं. एक म्हणजे प्रत्यक्ष मॉडेल, जिथे आपण स्वतः एखादी गोष्ट करून दाखवतो, जसं की फळ्यावर गणित सोडवणं. दुसरं प्रतिकात्मक मॉडेल, म्हणजे आपण पुस्तकातली गोष्ट सांगतो किंवा एखादा व्हिडिओ दाखवतो.
आणि तिसरं शाब्दिक मॉडेल, जिथे आपण फक्त तोंडी सूचना देऊन एखादी गोष्ट करायला सांगतो. यामधली विचार प्रक्रिया मॉडेलिंग ही युक्ती मला खूपच भारी वाटली. म्हणजे आपण एखादी समस्या सोडवताना काय विचार करतोय हे स्टेप बाय स्टेप बोलून दाखवणं. याने मुलांची विचार करण्याची पद्धतच डेव्हलप होईल. अगदी बरोबर, यालाच थिंक अलाउड म्हणतात. आणि ही या सिद्धांताची सगळ्यात प्रभावी युक्ती आहे. त्याचसोबत तुम्ही कुशल विद्यार्थ्यांना इतरांसमोर प्रात्यक्षिक करायला सांगू शकता किंवा चांगल्या कामाचे नमुने दाखवून ते चांगले का आहेत यावर चर्चा करू शकता. यासारख्या अनेक महत्त्वाच्या थिअरीजवर आम्ही एक संपूर्ण प्लेलिस्ट बनवली आहे, जी तुम्हाला महाटेटसाठी खूप उपयोगी पडेल. तिची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की बघा. चला, आता वेळ झाली आहे ज्ञानाच्या कसोटीची. बघूया हे सगळं किती लक्षात राहिलंय. आपण आता काही असे प्रश्न पाहणार आहोत जे महाटेट परीक्षेत येऊ शकतात. मी तर तयार आहे, आणि जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी पण उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आम्ही उत्तर सांगण्याआधी तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. ठीक आहे, तर पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. एक मूल आपल्या आईवडिलांना बघून विनम्रपणे वागायला शिकतं. तर बांडुरा यांच्या सिद्धांतानुसार इथे आईवडील कोणत्या प्रकारचे मॉडेल आहेत? पर्याय आहेत प्रतिकात्मक, प्रतिनिधिक, शाब्दिक की प्रत्यक्ष. काय वाटतं? हे सोपं आहे. उत्तर आहे डी, प्रत्यक्ष. कारण पालक स्वतः तिथे आहेत, ते प्रत्यक्ष वर्तन करत आहेत. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न. एक विद्यार्थी त्याच्या मित्राला डेस्क स्वच्छ ठेवल्याबद्दल शाबासकी मिळताना पाहतो आणि मग तो सुद्धा आपलं डेस्क स्वच्छ ठेवतो. ह्या मोटिवेशनल प्रोसेसला काय म्हणतात? थोड्या वेळापूर्वीच आपण याबद्दल बोललो होतो. आणि याचं बरोबर उत्तर आहे बी, प्रतिनिधिक सबलीकरण. कारण इथे विद्यार्थ्याला थेट बक्षीस मिळालं नाहीये, तर त्याने दुसऱ्याला बक्षीस मिळताना पाहिलं आणि तो प्रेरित झाला. अशाच प्रकारच्या आणखी प्रश्नांच्या सरावासाठी आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक क्विज दिली आहे, ती नक्की सोडवा. हो, नक्की. या व्हिडिओच्या संपूर्ण PDF नोट्स आणि एक इंटरॅक्टिव्ह क्विज या दोन्हीच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. त्याचा तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप फायदा होईल. आणि हो, तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर मराठी वर्ग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. शिक्षक एक आदर्श. ही तुमची सर्वात महत्त्वाची भूमिका का आहे? बांडुरा यांचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की मी हे करू शकेन हा विश्वास, ज्याला ते स्वकार्यक्षमता किंवा सेल्फ एफिकेसी म्हणतात, तो इतरांना यशस्वी होताना पाहून मिळतो. जेव्हा विद्यार्थी आपल्यासारख्याच कोणाला तरी, म्हणजेच शिक्षकाला किंवा मित्राला एखादी गोष्ट करताना बघतात, तेव्हा त्यांना वाटतं की हे जर करू शकतात तर मी पण करू शकेन. त्यामुळे शिक्षक म्हणून आपण फक्त विषय नाही शिकवत, तर आपण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत असतो. आणि त्यांच्या कामाचं महत्त्व किती आहे हे यावरून बघा. 2002च्या एका सर्वेक्षणानुसार अल्बर्ट बांडुरा हे आतापर्यंतचे चौथे सर्वाधिक उद्धृत मानसशास्त्रज्ञ आहेत. यावरूनच या सिद्धांताचा प्रभाव किती मोठा आहे हे कळतं. तर आम्ही तुम्हाला याच विचारासोबत सोडून जात आहोत. एक शिक्षक म्हणून तुमचं सतत निरीक्षण होत असतं. तुमचे विद्यार्थी तुमच्याकडून काय शिकत आहेत? बांडुरा यांचं कार्य आपल्याला आठवण करून देतं की आपलं शिकवणं फक्त धड्यापुरतं मर्यादित नाही. आजच्या भागात सामील झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.